याचविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्याबरोबर आहेत। अंकुश काकडे, जे आपण बघतोय पहिला मुद्दा एकतर तुटीचा अर्थसंकल्प आहे पुणे महापालिकेचा, त्यात आता 34 गावांचा समावेश हा महापालिकेत झाल्यामुळे महापालिकेची हद्द वाढते। त्यामुळे प्रश्न असा आहे आता की ज्या पायाभूत सुविधा पुरवणं आवश्यक आहे, पाणी असेल, रस्ते असेल, त्यासाठी आवश्यक निधी हा येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार कशा पद्धतीने उभं करणार? पुणेकर प्रश्न विचारतात, आपले विरोधी पक्षातले नेते हा प्रश्न विचारतात, आपण काय सांगाल? राज्य सरकारकडे ही 34 गावं महानगरपालिका कक्षामध्ये यावीत यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा पाठपुरावा करत होता। राज्य सरकारने हा निर्णय घेतला। राज्य सरकारचं या निमित्ताने मी मनापासून अभिनंदन करेल। माझे सहकारी गणेश बिडकर आता या ठिकाणी काही मुद्दे मांडत होते, पण भारतीय जनता पक्षाने देखील 34 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावी अशा प्रकारची उघड भूमिका घेतलेली होती। आणि आज मात्र ते हा निर्णय झाल्यानंतर याच्यामधल्या काही अडचणी आहेत त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारवर टीका करतायत किंवा आजच्या आज या ठिकाणी या गोष्टी करायला हव्यात असं सांगितलं जात आहे। एक गोष्ट निश्चित आहे की आज ही हद्दवाढ झाल्यानंतर महानगरपालिका पुणे महानगरपालिका ही राज्यातील सर्वाधिक भौगोलिक विस्तार असलेली महानगरपालिका ठरणार आहे। महानगरपालिकेच्या सध्याच्या अंदाजपत्रकावरती या सर्व गोष्टींचा आर्थिक ताण हा निश्चित पडणार आहे। परंतु राज्य सरकार असेल, केंद्र सरकारमध्ये देखील JNNURMच्या माध्यमातून आपल्याला या वाढीव गावांसाठी निधी मिळवता येईल। पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मामा असकेलकडनं मिळणारं पाणी त्याच्यामध्ये ती पाण्याची वाढ झाली पाहिजे किंवा खडकवासला धरणामधून पुणे शहराला मिळणारं पाणी आहे त्याच्यामध्ये सगळी वाढ झाली पाहिजे। अशा प्रकारचे प्रश्न राहणार आहेत, पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसून त्याच्यामध्ये मार्ग निघू शकतो। कारण जर ही हद्दवाढ केली नसती तर कदाचित त्या क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामं ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होतात, त्याला कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं आणि मग एकदा ती अनधिकृत बांधकामं झाली की त्याचे प्रश्न अतिशय जटिल होतात। आज आपण पाहतो पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल किंवा राज्यातील इतर शहरांमध्ये देखील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न त्याच्यावेळी आपण त्या ठिकाणी जी काही कारवाई केली नाही किंवा निर्णय घेतले नाही त्यामुळे ते जटिल बनलेले आहेत। मला वाटतं ही 34 गावं घेतल्यामुळे महानगरपालिकेला निश्चितच फायदा होईल। अगदी धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहतोय 34 गावांचा समावेश हा पुणे महापालिकेच्या हद्दीत झालेला आहे, त्यामुळे पुणे महापालिकेची हद्द आता वाढलेली आहे। पण मुद्दा असा आहे या गावांना ज्या पायाभूत सुविधा आता पुरवायच्यात त्यासाठी लागणारा निधी हा कशा पद्धतीने उभा केला जाणार आहे आणि तो उभा करणं देखील महापालिकेसमोर एक मोठं आव्हान असणार आहे। यानंतर पाहूयात, राज्यात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे आणि आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण याबद्दल ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे